नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही जर 10वी आणि 12वी ला असाल तर ही व्हिडिओ पूर्ण बघा. 5च मिनिटाची व्हिडिओ आहे, पण खूप महत्त्वाची आहे तुमच्या आयुष्यासाठी. कारण 5 नियम हे असे आहेत, ज्याच्यातला एक जरी नियम तुम्ही मोडला, तरी तुमच्यावरती कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. तर हे 5 नेमके कुठले नियम आहेत, 5 अशा कुठल्या सूचना आहेत, ज्या बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत, तर यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर बघा याच्यामध्ये कॉपी वगैरे पासून इतर काही ज्या घटना आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर बघा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला माहिती आहे, की पुस्तक, नोट्स, मजकूर असलेला कागद परीक्षा दालनात आणणे, शरीरावर, कपड्यांवर मजकूर लिहिलेला असणे. बघा जर तुम्ही पुस्तक घेऊन जात असाल परीक्षागृहामध्ये, तुम्ही नोट्स घेऊन जात असाल, एखादी वही घेऊन जात असाल किंवा त्यावरती एखाद्या प्रश्नाचं उत्तर, परीक्षेच्या संदर्भात मजकूर लिहिलेला जर कागद असेल, तुम्ही जर शर्टावरती काही लिहिलेलं असेल, कपड्यावरती काही लिहिलेलं असेल, रुमालावर काही लिहिलेलं असेल, हातावर काही लिहिलेलं असेल, एवढं जर सगळं तुमच्याकडे जर लिहिलेलं सापडलं, तर तुमच्यावरती कारवाई होण्याची शक्यता दाट आहे. तर ही झाली पहिली कारवाई. ओके. म्हणजे हा झाला पहिला मुद्दा, की अशा जर काही गोष्टी तुमच्याकडे आढळल्या, तर तुमच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टी टाळा. म्हणजे कॉपी करणं टाळा. म्हणजे वर्गामध्ये पुस्तक घेऊन जाणं टाळा किंवा कधी-कधी चुकून काही गोष्टी आपल्याकडून जातात. खिशामध्ये एखादा कागद असतो. त्यामुळं वर्गामध्ये जात असताना, परीक्षा हॉलमध्ये जात असताना सगळ्या गोष्टींची खात्री करून घ्यायची, की आपल्या आजूबाजूला कुठली कागद वगैरे पडलेली आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायच्यात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, कोणत्याही परीक्षार्थ्याशी बोलणे, संपर्क साधणे, एकट्याने अथवा सामुदायिक कॉपिंग करणे. म्हणजे बघा, कोणत्याही परीक्षार्थी म्हणजे पेपर चालू आहे आणि तुम्ही चर्चा करताय तुमच्या समोरच्या विद्यार्थ्याशी, आजूबाजूच्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारताय. काही प्रश्नांची उत्तर एकमेकांना विचारतायत. अशा प्रकारच्या जरी गोष्टी आल्या तरी तुमच्यावरती कारवाई होऊ शकते. आता कसं आहे, की सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळं तुम्ही जर काही बोलत असाल, गप्पा मारत असाल, तर या सगळ्या गोष्टी कैद केल्या जातात. म्हणजे तुम्ही लिहत असलेला पेपर, तुमच्या सगळ्या हालचाली कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त आहेत आणि बोर्ड सध्या अशाच कॉलेजेसला, अशाच शाळांना, अशाच केंद्रांना परवानगी देतंय, ज्या केंद्रांकडं सीसीटीव्ही कॅमेरे अवेलेबल आहेत आणि त्याचबरोबर चांगली तटबंदी ज्या केंद्रामध्ये आहेत, अशाच केंद्राला सध्या बोर्डाकडून मान्यता मिळत आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, कोणाशीही गप्पा मारायच्या नाही. आपल्याला जो पेपर येतोय, जसा येतोय तसा तो व्यवस्थित लिहून काढायचा. बाकी याला त्याला विचारायची गरज नाहीये. कोणालाही एखाद्या प्रश्नाचं उत्तर सांगण्याची सुद्धा गरज नाही. पुढे बघा, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका अथवा उत्तरपत्रिकेतील पाने किंवा पुरवणी बाहेर नेणे. बघा प्रश्नपत्रिका असेल, उत्तरपत्रिका असेल, जर तुम्ही बाहेर घेऊन जात असाल, तरी तुमच्यावर कारवाई होणार आहे. म्हणजे कसं काही-काही विद्यार्थी काय म्हणतात, "सर मी वॉशरूमला जाऊन येतो." आणि वॉशरूमला जाता-जाता तो प्रश्नपत्रिका बाहेर नेतोय. अशा प्रकारची जर म्हणजे प्रश्नपत्रिका बाहेर नेतोय आणि वॉशरूमच्या नावाखाली जातोय बाहेर कुठेतरी गाईड ठेवलेलं असते, नोट्स ठेवलेल्या असतात. त्याच्यामधून प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टी महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी होऊन गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं तुम्ही वॉशरूमला किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी बाहेर जात असाल, तर बाहेर जात असताना तुम्हाला प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका अजिबात नेता येणार नाही. जर तुम्ही त्याची घेऊन जात असाल, तरी तुमच्यावरती कारवाई होऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा टाळा. पुढचा चौथा मुद्दा आहे उत्तरपत्रिका, पुरवणी उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका आदींची अदलाबदल करणे किंवा इतरांना देणे किंवा घेणे. बघा काय होतं माहिती आहे का, काही-काही मुलं काय करतात आपल्या प्रश्नपत्रिकेवरती उत्तरं लिहितात पेन्सिलीने आणि ती उत्तरं ती प्रश्नपत्रिका दुसऱ्या मित्राला देतात, दुसऱ्याची आपल्याकडे घेतात. अशा प्रकारची अदलाबदल जरी तुम्ही करत असाल, तरी तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते. कारण सीसीटीव्ही कॅमेरे आहेत किंवा एखादा मुलगा उत्तरपत्रिका लिहितो, नंतर तो पुरवणी मागतो. पुरवणी लिहत असताना, पुरवणीवरती प्रश्नांची उत्तरं लिहत असताना त्याची मुख्य उत्तरपत्रिका, त्याच्यातली उत्तरं लिहिण्यासाठी तो दुसऱ्या विद्यार्थ्याला देतो. मग अशा वेळेस सुद्धा या विद्यार्थ्यावरती कारवाई होऊ शकते. तुम्ही दुसऱ्याचं भलं करायला जाल, पण तुमची वाट लागू शकते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. कोणालाही तुमचा पेपर दाखवण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. त्याचं तर नुकसान आहेतच, पण त्याचबरोबर तुमचं सुद्धा विनाकारण नुकसान होऊ शकतं. ओके. पुढचा एक मुद्दा आहे महत्त्वाचा शेवटचा. केंद्र संचालक अथवा पर्यवेक्षकाकडून देण्यात आलेल्या सूचनांचं पालन न करणे अथवा गैरप्रकार करणे. म्हणजे पर्यवेक्षकांनी ज्या काही सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या सूचनांचं जर का तुम्ही पालन नसेल करत, तरी तुमच्यावरती कारवाई होऊ शकते. तर या सगळ्या मुद्द्यांना मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. हे सगळे जर का तुम्ही 5 नियम मी तुम्हाला सांगितले, या जर 5 गोष्टी जर का तुम्ही नियम जर का अ, मोडले, ह्या 5 कारणांमुळे तुमच्यावरती मोठी कारवाई होऊ शकते. त्यामुळं कॉपी करण्यापासून सावधान राहायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही 10वी ला असाल आणि तुम्हाला
सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील, कारण 10वी आहेत, तुम्ही बोर्डाची परीक्षा देणार आहात, तर बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळण्यासाठी आपला प्रश्नपत्रिकांचा सराव असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा तुमचा सराव करण्यासाठी तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असणं गरजेचं आहे. इम्पोर्टंट नोट्स असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील आणि इम्पोर्टंट नोट्स जर तुम्हाला हवे असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी 2 लिंक दिल्यात. एका लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला इम्पोर्टंट प्रश्नपत्रिका मिळतील आणि दुसऱ्या लिंकवर क्लिक केल्यावर इम्पोर्टंट नोट्स मिळतील आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही फ्रीमधून डाउनलोड करू शकताय. तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.